Good morning, all of you. See here, we also been seeing acceleration due to the gravity, variation of acceleration due to the gravity, variation of acceleration due to the gravity depends किती फॅक्टर एक हाईट त्याला अल्टिट्यूड म्हणतात अल्टिट्यूड सेकंड शेप थर्ड डेप्थ आणि फोर्थ लॅटिट्यूड लॅटिट्यूड आपल्या यामध्ये हाईट झाली शेप झाली बरोबर आहे का then variation of acceleration due to the gravity variation of acceleration due to gravity due to depth due to depth आपण सी लेवलला सी लेवलची 0 हाईट मानतो वर आणि या ठिकाणी आता कॅल्क्युलेशन साठी आपण पृथ्वी गोल घेतो और ही स्पेरिकल मानली ही अर्थ is center of earth here मी डेप्थ म्हणजे खाली येणार आहे सेंटर कडे येणार आहे इकडनं या आपल्या थिअरी मध्ये बरं वाटतं इकडनं म्हणून इकडनं येतो खाली हा इथं आलो पॉइंट ई ला किती खाली आलो असा डी एवढा मग पृथ्वीची रेडियस किती असते रे समजा कॅपिटल आर आहे तर हे राहिलेलं अंतर किती आर मायनस डी मी काय करतो आर मायनस डी रेडियस घेऊन काल्पनिक गोल काढतो असा हा काल्पनिक गोल काढला अकाल्पनिक गोल काढला अकाल्पनिक गोल वी नो दॅट काय माहिती आपलं काय माहिती वी नो दॅट acceleration due to gravity at surface of earth म्हणजे या ठिकाणी g is equal to काय gm divided by r square आत जायचंय आपला त्यामुळं डेन्सिटीचा विचार कर डेन्सिटी युनिफॉर्म मानली जाते डेन्सिटी इज इक्वल टू पृथ्वीची डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवाइड बाय व्हॉल्यूम तर एम इज इक्वल टू काय रे रो इंटू व्ही पृथ्वी कशी गोल मानतो आपण कॅल्क्युलेशनला 4/3 पाय आर क्यूब व्हॉल्यूम मग एम इज इक्वल टू किती रो इंटू 4/3 पाय आर क्यूब ही इन टर्म्स ऑफ मास आलंय ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी युजिंग इन वन सरफेस वरची डेन्सिटी काढू सॉरी ग्रॅव्हिटी काढू जी इज इक्वल टू 4/3 पाय जी डिवायडेड बाय आर स्क्वेअर इंटू एम राहिला हा एम ची किंमत ठेवा रो इंटू 4/3 पाय आर क्यूब
स्क्वेअरला स्क्वेअर कॅन्सल, एक आर राहील. सो जी इज इक्वल टू 4/3 पाई रो जी आर. सो दॅट इक्वेशन नंबर 2. हे कुठली ऍट सरफेसच आणि ही कुठली ग्रॅव्हिटी ऍट सरफेसच. या दोन्हीमध्ये फरक काय रे? ही इन टर्म्स ऑफ मास म्हणतात तिला आणि ही इन टर्म्स ऑफ डेन्सिटी म्हणतात त्याला. इन टर्म्स ऑफ डेन्सिटी दोन्हीतला फरक आहे. सरफेसवरचीच आहे, दोन्ही प्रकारे काढता येते. मास दिलं तर वरचा फॉर्म्युला, डेन्सिटी दिली तर हा फॉर्म्युला वापरायचा सरफेसवरची. पण पृथ्वीची डेन्सिटी युनिफॉर्म मानली तर 4/3 पाय रो जी हे कॉन्स्टंट येईल. मग हे जर कॉन्स्टंट असेल, हा फॅक्टर कॉन्स्टंट आहे. हा जर कॉन्स्टंट मानला, कोणता? हा फॅक्टर. मग जर सरफेसवरती असाल, पॉइंट तुमचा सरफेसवरती असेल तर सेंटर पासून किती अंतरावरती? आर. त्यावेळेस जी किती रे? 4/3 पाय रो जी हे तर कॉन्स्टंट आहे इंटू आर, सेंटर पासूनचं अंतर हे. मग मला सांगा, डेप्थ वरती डी एवढ्या डेप्थ वरती खाली आला, म्हणजे मी इमॅजिन केलं या स्पियरच्या सरफेसवरती. कोणत्या? या स्पियरच्या. ज्या स्पियरची रेडियस काय? आर मायनस डी. बरोबर आहे का? म्हणजे किती खाली आलात? डी एवढा खाली आलात. म्हणजे कुणाच्या सरफेसवरती? हा गोल इमॅजिनरी, काल्पनिक. तुम्ही सरफेसवरती असाल तर हा आर येतो. मग तुम्ही डेप्थ डी वरती खाली आलात तर कोणत्या सरफेसवरती? आर मायनस डी रेडियस असणाऱ्या सरफेसवरती. बरोबर. मग व्हॉट इज जी डी ऍट डेप्थ डी? जी डी इज इक्वल टू 4/3 पाय रो जी. हे कॉन्स्टंट आहे. सेंटर पासून किती अंतरावरती आलात? सरफेस कडून डी एवढं खाली, तर सेंटर पासून आर मायनस डी एवढ्या अंतरावरती खाली आलात. कळलं का? अरे कळलं की नाही? अरे कळलं की नाही? कीर्ती जगदाळे, स्पीकर बंद ठेवा. आता इक्वेशन 3 ला 2 ने डिवाइड करायचं. इक्वेशन 3 ला कितीने डिवाइड करायचं? डिवाइडिंग 3/2. इक्वेशन 3 चा डावी साइड जी डी डिवायडेड बाय इक्वेशन 2 ची डावी साइड जी. इक्वेशन 3 ची उजवी साइड 4/3 पाय रो जी आर मायनस डी डिवायडेड बाय 4/3 पाय रो जी आर. हा फॅक्टर आणि हा फॅक्टर कॅन्सल होईल. 4/3 पाय रो जी. जी डी डिवायडेड बाय जी इज इक्वल टू आर मायनस डी डिवायडेड बाय आर. मग जी डी इज इक्वल टू काय रे? जी डी डिवायडेड बाय जी काय राहतं? जी डी डिवायडेड बाय जी इज इक्वल टू आर मायनस डी डिवायडेड बाय आर. या आर ने दोन्हीला डिवाइड करू. जी डी डिवायडेड बाय जी इज इक्वल टू आर डिवायडेड बाय आर मायनस डी बाय आर. आर ला आर कॅन्सल. जी डी डिवायडेड बाय जी इज इक्वल टू 1 मायनस डी बाय आर. बरोबर. तर जी डी इज इक्वल टू जी inside the bracket 1 minus d by r. It is the acceleration due to the gravity. It is the acceleration due to the gravity. ओके. या ठिकाणी पहा, मी सेंटरला गेलो. नोट,
नोट, समजा या ठिकाणी ही पृथ्वी, समजा हे सेंटर, मी वरून खाली असं खाली आलो आणि इथं पोहोचलो, म्हणजे डेप्थ किती घेतली रे? आर एवढी. मी वरून खाली असं आलो म्हणजे डेप्थ किती? आर. म्हणून ऍट सेंटर ऑफ अर्थ म्हणजे काय? डेप्थ किती? दॅट इज डी इज इक्वल टू आर. मग काय येईल? जी डी इज इक्वल टू जी 1 मायनस डीच्या ठिकाणी आर ठेवा, आर डिवाइड बाय आर. जी डी इज इक्वल टू जी 1 मायनस 1, जी डी इज इक्वल टू जी इंटू 0. सो जी डी इज इक्वल टू 0. म्हणून ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी at center of earth is g is equal to g. ओके, बघा तुम्ही, पृथ्वीच्या सेंटरला ग्रॅव्हिटी किती? 0. म्हणजेच काय? सर्वात जास्त ग्रॅव्हिटी कुठे? जी, इट इज द मॅक्झिमम ऍट सरफेस. बरोबर. नंबर 2, डेप्थ जशी वाढेल म्हणजे वरून खाली येता डेप्थ वाढते, तसा जी कमी होतो. तिसरा पॉइंट, ऍट सेंटर जी किती? 0. नंबर 4, मास बदलत नसते, वेट किती? mg, m इंटू जी किती? सेंटर, w इज इक्वल टू 0. कोणत्याही बॉडीचं वेट किती असते सेंटरला? ऍट सेंटर व्हॉट इज द वेट ऑफ एनी बॉडी? इट इज इक्वल टू 0. जाणं शक्य नाही, ग्रॅव्हिटी मोडणं शक्य नाही तिथं जाऊन, कारण टेम्परेचर हाय असते. पण तरी आपण या ठिकाणी या फॉर्म्युल्यावरून सेंटरची ग्रॅव्हिटी काढली, 0 आली, तर सेंटरला वेट किती असेल? कारण मास तर 0 होत नसते एखाद्या बॉडी. मग ग्रॅव्हिटी 0 असेल, 0 असेल, तर वेट किती? दॅट इज 0. वेट किती? दॅट इज 0. बरोबर. मग या ठिकाणी 5वा, हाईट जर वाढत असेल तर जी एच काय होतो? कमी होतो. हाईट जर वाढत असेल तर जी एच काय होतो? कमी होतो. कन्सिडर करा, हा समजा सरफेस, हा पॉइंट आहे, हा सरफेस, बरोबर. हा पॉइंट आहे क्यू आणि हा पॉइंट आहे आर. आर पॉइंट एच वरती आणि हा डेप्थ डी वरती, मग वरती जाताना बी जी काय होतोय? डिक्रीज होतोय. खाली जाताना जी काय होतो? डिक्रीज होतो. इथे डिक्रीज होतो. इथं जी सर्वात मॅक्झिमम असते, सरफेस होती. मग जर जी सर्वात मॅक्झिमम सरफेस वरती असेल तर नेहमीच बॉडी, बघा तुम्ही, नेहमीच बॉडी या ठिकाणी अर्थ आहे. समजा हा दगड आहे, हा फ्री सोडला, रिलीज केला, तर तो कुणाकडे येतो? खाली येतो, पृथ्वीकडे. आणि याची डायरेक्शन सेंटर ऑफ अर्थ कडे असते. इथून सोडला तर हा असा येत असतो सेंटरकडे, इकडनं सोडला असं. नेहमीच बॉडी मॅक्झिमम ग्रॅव्हिटी ज्या ठिकाणी असते तिकडे येते, तिकडे अट्रॅक्ट होते. बरोबर. बघा तुम्ही, इथं जी मॅक्झिमम आहे, मग बॉडी इथून रिलीज केली
तरी ही इकडे येते. मी बोर घेतला, बोर, हा बोर घेतला आणि बॉडी इथून या ठिकाणी या बोरच्या बॉटमला इथे, मग ती मॅक्झिमम ग्रॅव्हिटीकडे इकडं वरती यायला पाहिजे ना, पाणी वरती यायला पाहिजे, येत नाही. का येत नाही? त्याचं कारण असं की विहिरीची खोली ही डेप्थ जी आहे विहिरीची व्हेरी 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 लेस दॅन कॅपिटल आर, निग्लिजिबल आहे. आणि म्हणून याच्या सरफेसला आणि याच्या डेप्थला विहिरीच्या वेलच्या ग्रॅव्हिटी जवळजवळ सारखी असते, म्हणून ती येत नाही, स्टेबल असते. इथला दगड आणि इथला दगड स्टेबल असेल, पण इथला दगड किंवा इथलं लिक्विड हे स्टेबल नाही. इथं जी किती 0, ते कुठं जायचा प्रयत्न करेल? सरफेसकडे, आणि म्हणून भूकंपाचे धक्के जाणवतात. हे आतला लावा जो आहे तो वरती येण्याचा प्रयत्न करतो. कुठं? जिथं ग्रॅव्हिटी मॅक्झिमम, जिथं ग्रॅव्हिटी मॅक्झिमम. कळलं? म्हणजे भूकंपाचे धक्के का जाणवतात? तर या ठिकाणी अनस्टेबल असतात, अस्थिर असतात, ग्रॅव्हिटी 0 असते. दगड आहे हा वरती इथं स्टेबल राहतो का? नाही, का तर ग्रॅव्हिटी कमी, म्हणून तो अट्रॅक्ट होतो मॅक्झिमम ग्रॅव्हिटीकडे. लक्षात आलं? मग या ठिकाणी पहा, GH इज इक्वल टू काय रे? GH इज इक्वल टू काय? G इन R स्क्वेअर डिवायडेड बाय R प्लस H ब्रॅकेट स्क्वेअर. मग समजा या ठिकाणी अर्थ आहे आणि हा पॉइंट आहे P, हे H आहे, हे R आहे. या पॉइंट P चं सेंटर पासूनचं अंतर R मानलं तर हे काय होईल? GR स्क्वेअर डिवायडेड बाय स्मॉल r स्क्वेअर. हा कसा आहे? कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट व्हॅल्यू. याचा अर्थ GH इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर, आणि R बरोबर R प्लस H आहे. हा R कॉन्स्टंट आहे, त्यामुळं हा H वाढला की हा R वाढेल, H वाढला की R वाढेल. मग R जर वाढला तर GH काय होईल? कमी होतो. याचाच अर्थ जर H इन्क्रीज झाला तर R इन्क्रीज होतो, आणि R इन्क्रीज झाला तर GH कमी होतो. त्यात GH इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर, GH इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर. लक्षात आलं? आणि GD बरोबर काय रे? G इनसाइड द ब्रॅकेट 1 मायनस D बाय R, G R मायनस D डिवायडेड बाय R, G बाय R. मग समजा या ठिकाणी ही अर्थ आणि हे सेंटर, तुम्ही या पॉइंटला, या पॉइंटचा अंतर किती? R मायनस D, याला मी R म्हणणार. मग जसं इथं येईल तस तशी R काय होईल? कमी होईल. मग याला मी R मानलो. हा तर कॉन्स्टंट आहे, याचा अर्थ GD डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R. म्हणजे इनसाइड G डायरेक्टली प्रोपोर्शनल टू त्या पॉइंटचं अंतर, आणि आउटसाइड G इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर. मग जर मी ग्राफ प्लॉट केला, जर ग्राफ प्लॉट केला, वाय ऍक्सिस वरती G घेतो, वाय ऍक्सिस वरती काय घेतो? G घेतो. हे पृथ्वीचं सेंटर इथं मानतो, ग्राफ आहे हा. हे ग्राफ, आणि इकडं R घेतो. मला सांगा, हा पृथ्वीवरचा पॉइंट आहे, इथे R बरोबर काय असेल रे? R. या पॉइंटला काय असेल? R लेस दॅन R. इथे R किती? 0. आणि इकडे काय असेल? R ग्रेटर दॅन कॅपिटल R, जसं बाहेर जातं. मग सर्वात ग्रॅव्हिटी, मॅक्झिमम ग्रॅव्हिटी किती? समजा G मॅक्स आहे, हा पॉइंट आहे, वाय ऍक्सिस वरती G घेतला, ही G मॅक्झिमम, बरोबर? हे मॅक्झिमम कुठं असते? सरफेस वरती, म्हणजे या पॉइंटला.
या पॉइंटला सर्वात मॅक्झिमम, हे मॅक्झिमम. मग आर जर 0 असेल तर जी डी किती? 0. म्हणजे सेंटरला जी ची व्हॅल्यू किती? 0. म्हणजे ग्राफ काय येईल? डायरेक्टली प्रोपोर्शनल. जसा आर वाढेल तसतशी आतली ग्रॅव्हिटी काय होत जाते? वाढत जाते. आतली ग्रॅव्हिटी कशी? सॉरी, जसा आर वाढेल तसतशी ग्रॅव्हिटी काय होत जाईल? वाढत जाते. म्हणजे इथं असते जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर, वाय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स. स्ट्रेट लाईन असते, स्ट्रेट लाईन. बरोबर. इथं ऍट सरफेस ऑफ अर्थ मॅक्झिमम असते आणि बाहेर इनवर्स स्क्वेअर लॉ उभे करते. म्हणून हा ग्राफ हायपरबोलाचा 0 कुठं होईल काय सांगता येत नाही. म्हणून या ठिकाणी जी इनवर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. इथं उभे इनवर्स स्क्वेअर लॉ, इनवर्स स्क्वेअर लॉ. इथं मॅक्झिमम आणि याच्या आत स्ट्रेट लाईन, स्ट्रेट लाईन डायरेक्टली प्रोपोर्शनल, डायरेक्टली प्रोपोर्शनल. आणि बाहेर जी एच ए हा इनवर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर आणि जी डी डायरेक्टली प्रोपोर्शनल. मग सर्वात मॅक्झिमम कुठे? आर बरोबर कॅपिटल आर ला जी, आर बरोबर कॅपिटल आर ला जी. बरोबर. मग या ठिकाणी जी बाय 4, समजा या ठिकाणी ही व्हॅल्यू जी बाय 4, जी बाय 4 ही व्हॅल्यू कुठं कुठं होती? आत बी होती आणि बाहेर बी होती. जी बाय 4 आत बी होती आणि बाहेर बी होती. इथं पहा जी बाय 4, इथं जी बाय 4. त्यावेळेस हा एच किती? हा एच किती? आणि त्यावेळेस ही डेप्थ किती? ते विचारले. मग जी डी इज इक्वल टू जी एच इज इक्वल टू काय? जी बाय 4, जी बाय 4. त्यावेळेस व्हॉट इज डेप्थ? जी डी इज इक्वल टू जी 1 मायनस डी बाय आर इज इक्वल टू जी एच इज इक्वल टू इक्वल घ्यायचं जी 1 मायनस 2h डिवाइड बाय आर. जी जी कॅन्सल, 1 1 कॅन्सल, मायनस डी बाय आर इज इक्वल टू मायनस 2h बाय आर. आर आर कॅन्सल, मायनस मायनस कॅन्सल, डी इज इक्वल टू 2h. डेप्थ हे हाईटच्या डबल असेल. डेप्थ ही हाईटच्या म्हणजे हाईटच्या डबल असेल डेप्थ. त्यावेळेस ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इक्वल असेल. त्यावेळेस ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कसे असेल? इक्वल असेल. ओके. अरे ओके का? आणि मी तुम्हाला सांगितलं की जी एच इज इक्वल टू जी आर डिवाइड बाय आर प्लस एच कंसाचा वर्ग आणि जी एच इज इक्वल टू जी 1 मायनस 2h डिवाइड बाय आर. ह्या हाईटसाठी 2 आहे. मग हा कधी? एच लेस दॅन ऑर इक्वल टू 5% ऑफ आर. म्हणजे एच लेस दॅन ऑर इक्वल टू 320 किलोमीटर, सॉरी ग्रेटर दॅन, ग्रेटर दॅन 320 किलोमीटर. आणि एच लेस दॅन ऑर इक्वल टू 320 किलोमीटरला हा फॉर्म्युला वापरा. कळलं? मग आता या ठिकाणी पहा, सी आर
acceleration due to the gravity. Acceleration due to the gravity. See here. Question 1. The acceleration due to gravity at moon surface is a 1.67 meter per second square. If radius of moon 1.74 into 10 raised to 6 meter. Calculate mass of moon. G ची व्हॅल्यू किती रे? 6.67 into 10 raised to minus 11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी. समजा या ठिकाणी हा मून आहे, तर या मूनचं मास कॅपिटल एम सफिक्स एम, ही रेडियस मूनची आर सफिक्स एम, आणि या पॉइंटची सरफेसवरची ग्रॅव्हिटी दिली जी एम इज इक्वल टू 1.67. तर हे मास विचारलं तुम्हाला. G is equal to capital G M divided by R square. मूनचं मास विचारलं, याला M म्हणू, याला M म्हणू. मूनचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला कळण्यासाठी असते. अर्थचं ई लावतो, नाही लावलं तरी चालतं, लक्षात ठेवायचे आपण. मग मास ऑफ मून इज इक्वल टू काय? G M into R square divided by capital G. 1.67 multiplied by 1.74 into 10 raised to 6 कंसाचा वर्ग divided by 6.67 into 10 raised to minus 11. Mass of moon is equal to 1.67 into 1.74 चा स्क्वेअर इंटू 10चा 6वा त्याचा दुसरा 10चा 12वा डिवायडेड बाय 6.67 इंटू 10चा 11. मग 1.74 चा स्क्वेअर, there is a 1.67 into 3.0276 divided by 6.67 वजा 11 वरती गेले प्लस 11, 10चा 12 आणि खालचे वरती आले 11. 12 आणि 11 किती रे? 12 आणि 11 किती? 3, 23. So 1.67 multiplied by 3.0276 divided by 6.67 is equal to 0.758 into 10 raised to 23. 10 ने याला गुणू, उजवीकडे जाईल 7.58 into 10 raised to 22 kg. It is the mass of moon. स्पेस लावलं एम. एम कशासाठी लावला? मून साठी. मास ऑफ मून. तर द मास ऑफ मून. आता तुम्ही म्हणता की आम्हाला हे असलं काही येणार नाही, अप्रॉक्सिमेट करता येतं का? तर बघा 1.67 ला मी 2 मानलं, 1.67 ला याला 2 मानलं, 2 चा वर्ग 4 डिवायडेड बाय 6.67 अप्रॉक्सिमेट 7 मानलं, आणि हे 10चा किती? 23. 4 दुने 8 डिवाइड बाय 7 इंटू 10चा 23. काहीतरी घोटाळा होतं का? 1.5 15 45
4.5 काहीतरी घोटाळा झाला. हे किती 1.74 17चा वर्ग किती 289. म्हणजे 1.67 ला 7 मानलं, 289 म्हणजे 2.89 आणि हा 6.67 बरोबर आहे का? याने भाग जातोय का? 17 त्रिक किती रे 51 ना. हो सर. 17 त्रिक 51 म्हणजे 5.1 भागिले 7, त्याला 7 म्हणलं इंटू 10 चं 23, मग 5 भागिले 7 अप्रॉक्सिमेट 0.749 ही 7 1 7 खाली 3 7 4 28 म्हणजे 0.714 इंटू 10⁻23, तर 7.1 गुणिले 10⁻22 म्हणजे अप्रॉक्सिमेट उत्तर याच्या जवळचं आलं. ते मला काल कोणतरी विचारलं की कॅल्क्युलेटर लॉक टेबल वापरायचं का, तर नीटला अलाउड नाही, लॉक टेबल नाही, कॅल्क्युलेटर नाही, तुम्हाला कॅल्क्युलेशन तुमच्याच पद्धतीने करायचं, त्याला काही मेथड नसतात. तुम्ही अप्रॉक्सिमेट मानून उत्तर जर जवळची असतील तर ॲक्युरेट कॅल्क्युलेशन करावं लागेल, लांब असेल तर अप्रॉक्सिमेट करावं लागेल. खूप मोठा फरक असेल उत्तरात तर त्या ठिकाणी तुम्ही अप्रॉक्सिमेट केले तरी चालतात. CR क्वेश्चन नंबर 2, how far away from surface of earth does the acceleration due to gravity becomes 4% of its value on the surface of earth. R is equal to radius of earth 6400 किलोमीटर. त्याने प्रश्न काय विचारलाय ते पाहायचं. हाऊ फार अवे फ्रॉम सरफेस, म्हणजे समजा ही पृथ्वी, तिचा हा सरफेस आहे, हा सरफेस इथून किती दूर, म्हणजे तुम्हाला काय विचारलं हेच विचारलं, बरोबर आहे का? मग इथं ग्रॅव्हिटी जर जी असेल तर इथं GH आहे, आणि ही GH किती सांगितली, GH इज इक्वल टू 4% ऑफ G, तर R इज इक्वल टू 6400 किलोमीटर, तर H विचारलाय सरफेस पासून, बरोबर आहे? मग मला सांगा GH इज इक्वल टू काय रे, G इनसाइड द ब्रॅकेट R डिवायडेड बाय R प्लस H कंसाचा वर्ग, GH किती 4% ऑफ G इज इक्वल टू G R डिवायडेड बाय R प्लस H कंसाचा वर्ग, G कॅन्सल, 4% म्हणजे 4% म्हणजे 4 भागिले 100, 100पैकी 4, मग या 4%ला असं लिहू 4 भागिले 100 R डिवायडेड बाय R प्लस H ब्रॅकेट स्क्वेअर, वर्गमूळ घ्या दोन्ही बाजूचं, 4चं वर्गमूळ 2 डिवाइड बाय 10 इज इक्वल टू R डिवाइड बाय R प्लस H, 2 पंचे 10 R डिवाइड बाय R प्लस H, R प्लस H क्रॉस प्रोडक्ट 5R, तर H इज इक्वल टू 5R मायनस R, H इज इक्वल टू 4R, आणि आता R ची किंमत किलोमीटर मध्ये ठेवा, हाईट तुम्हाला किलोमीटर मध्ये मिळेल, 4 इंटू 6400 किलोमीटर, सो H इज इक्वल टू 4 0 0 4 0 7 चौक 24 2 4 चौक 16 ना, 4 चौक 16 6 1 हातचा 1 कॅरी 1 7 चौक 24 आणि 1 25,
25,600 किलोमीटर एवढ्या उंचीवरती गेला 4% ग्रॅव्हिटी होती. म्हणजे बघा ग्रॅव्हिटी कुठपर्यंत आहे. पृथ्वीच्या सरफेस पासून 25,600 किलोमीटर एवढ्या उंचीवरती गेल्यावर देखील ग्रॅव्हिटी फक्त 4% राहते. सरफेसच्या 4% राहते. 4%. लक्षात आलं? अरे लक्षात आलं की नाही? हो सर. देन नेक्स्ट. देन नेक्स्ट. आता तुम्ही सॉल्व करायचे. फाइंड द percentage decrease in a weight विचारतो. weight of a body when taken कधी when taken 16 kilometer below surface of earth. take radius 6,400 किलोमीटर. शेअर काय म्हणतो तो? पर्सेंटेज डिक्रीज इन अ वेट. ग्रॅव्हिटी डिक्रीज होती. समजा इथून एवढा खाली आला, हे सेंटर आहे. डी किती दिला? 16 किलोमीटर. तर तो म्हणतो हाऊ मच पर्सेंटेज डिक्रीज इन अ वेट. डेल्टा डब्ल्यू डिवाइड बाय डब्ल्यू इंटू 100%. असं विचार. चेंज डिवायडेड बाय ओरिजिनल मल्टिप्लाइड बाय 100. ओरिजिनल म्हणजे पृथ्वीच्या सरफेसवर चालेल. बघा तुम्ही डब्ल्यू बरोबर काय रे? mg बरोबर आहे. डेल्टा डब्ल्यू बरोबर काय? m इंटू डेल्टा जी बरोबर ना. मग डेल्टा डब्ल्यू डिवायडेड बाय डब्ल्यू इंटू 100% इज इक्वल टू m डेल्टा जी डिवायडेड बाय mg इंटू 100%. m कॅन्सल. मग मी डेप्थच्या बाबत डेल्टा जी इज इक्वल टू जी इनसाइड द ब्रॅकेट जी डी काय असते रे? डेल्टा जी इज इक्वल टू या ठिकाणी पहा जी डी इज इक्वल टू काय? जी 1 मायनस डी बाय आर हे असते. याच्यात जी ग्रेटर आहे. मग जी डी इज इक्वल टू काय? जी मायनस जी डी बाय आर. हा तिकडे पाठवला. जी डी बाय आर इज इक्वल टू जी मायनस जी डी. हा काय झाला? चेंज डेल्टा जी. हा जी तिकडे घेतला. डी बाय आर इज इक्वल टू डेल्टा जी डिवाइड बाय जी. बरोबर आहे का? मग डेल्टा जी डिवाइड बाय जी काय राहील? डी बाय आर इंटू 100%. मग डेप्थ किती दिली? 16 किलोमीटर. ही किती? 6,400 किलोमीटर इंटू 100%. शून्यला शून्य कॅन्सल. 2 2 16 64 1/4% म्हणजे 0.25%. एवढं वेट पर्सेंटेज मध्ये चेंज होईल. 0.25%. कळलं? अरे कळलं का बाळांनो? ओके वी कॅन स्टॉप हिअर. इथे थांबू आपण. इथे थांबू. सुट्टीचं सांगतो नंतर. त्याला काय घाई का? चांगल्या गोष्टीला घाई नसती करायची बाळा. उद्या आहे का लेक्चर? हा आहे कंपल्सरी. उद्या रविवार नाही ना? मग काय 100% आहे.
अरे मला बी सुट्टी घ्यावं वाटते तुमच्यापेक्षा जास्त. मला बी घरातली कामं करावं वाटते, किराणा आणायचा, सगळं करावं वाटतं. पण आपलं रेकॉर्डिंग बंद. हो, सॉरी सॉरी सॉरी